नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या थर्मोडायनामिक्स लेक्चरमध्ये तिसऱ्या लेक्चर्समध्ये आपण मेनली आयसोबेरिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस स्टडी करणार आहोत. तर बघा, आयसोबेरिक प्रोसेस जसं नावच इंडिकेट करत आहे आयसो. तर आपण लास्ट लेक्चरला सुद्धा बघितलेलं आहे द मिनिंग ऑफ आयसो. आयसोचं मिनिंग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आयसो इज नथिंग बट सेम. ओके, तर इथे टायटलमध्येच आपल्याला दिसतोय की आयसो आहे, तर सेम. आणि त्याच्यानंतर बेरिकमध्ये आपल्याला बार हा दिसतोय. बार हा प्रेशरचा युनिट असतो, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर इथे या आयसोबेरिक प्रोसेस इज नथिंग बट इट्स अ सेम प्रोसेस, म्हणजेच त्याला आपण असं म्हणू शकतो इट्स अ कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. तर कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसमध्ये आता आपल्याला वर्क डन, इंटरनल एनर्जी आणि हीट एनर्जी म्हणजेच कॅपिटल क्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम हा फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, यालाच आपण मॉडिफिकेशन्स करू शकतो, जसं की आपण थर्ड युनिटमध्ये शिकलेलो आहोत की एन आर, आणि हा व्हॉल्यूम जसा चेंज होणार तसाच टेम्परेचरसुद्धा चेंज होणार. टेम्परेचर कसा चेंज होणार, तर फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. सो एन आर टी एफ मायनस टी आय हा सुद्धा फॉर्म्युला आपण वर्क डनचा इथे कॅल्क्युलेट करू शकतो. सेम थिंग्स आपल्याला इंटरनल एनर्जी इथे फाइंड आउट करायची आहे. इंटरनल एनर्जी एन सी व्ही इंटू डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे नथिंग बट त्याला आपण असं म्हणू शकतो की चेंज इन टेम्परेचर. हा चेंज इन टेम्परेचर आपल्याला फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर अशा प्रकारे काढता येईल. ओके, आणि सी व्ही हा काय असतो, तर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर ते आपण 10th स्टँडर्डमध्ये आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे की प्रत्येक जे मटेरियल असतं तर प्रत्येक मटेरियलचा हा वेगवेगळा हीट एनर्जी असतो. स्पेसिफिक हीट ही वेगवेगळी असतं. त्याचा प्रेशर कॉन्स्टंट ठेवला तर स्पेसिफिक हीट ही वेगळी असतं. प्रेशर व्हॉल्यूम जर तुम्ही कॉन्स्टंट ठेवला तर स्पेसिफिक हीट हे वेगळे असतं. तर स्पेसिफिक हीट हे ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि ॲट कॉन्स्टंट प्रेशर आपल्याला फाइंड आउट करता येत असतं. म्हणजेच आपल्याला इथे आता डब्ल्यू फाइंड आउट झालेला आहे आणि डेल्टा यू म्हणजेच इंटरनल एनर्जी आपल्याला फाइंड आउट झालेली आहे. मग आपल्याला हीट एनर्जी कशी फाइंड आउट करता येईल, तर अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स क्यू इज नथिंग बट द डेल्टा यू प्लस डब्ल्यू. तर इथे डब्ल्यू आणि डेल्टा यूची जर व्हॅल्यूज आपण पुट डाऊन केल्यात तर आपल्याला काय मिळेल बघा बरं. तर बघा, ही व्हॅल्यू आपण पुट डाऊन केलेली आहे डेल्टा यूची, जी आपण इथे फाइंड आउट केलेली आहे. आणि एन आर इज इक्वल टू टी एफ मायनस टी आय ही व्हॅल्यू पुट डाऊन केलेली आहे आपण वर्क डनची. आता या दोन्ही व्हॅल्यूमध्ये तुम्हाला हा ब्रॅकेट जो दिसतोय चेंज इन टेम्परेचर टी एफ मायनस टी आय, हा ब्रॅकेट इथे कॉमन काढलेला दिसतोय. मग रिमेनिंग काय राहणार, तर एन सी व्ही प्लस एन आर. तर अशा प्रकारे एन सी व्ही प्लस एन आर इथे घेतलेला आहे. या दोन टर्म्समध्ये एनसुद्धा कॉमन आहे, ज्यामुळे तो कॉमन काढल्यानंतर आतमध्ये काय राहणार, तर याच्यानंतर अजून एक स्टेप आपण इथे करू शकतो. क्यू इज नथिंग बट फर्स्ट ब्रॅकेट म्हणून एन कॉमन काढा, आतमध्ये आपल्याला ब्रॅकेटच्या आतमध्ये सी व्ही प्लस आर अशा प्रकारे मिळेल. ओके, आणि इथे चेंज इन टेम्परेचर तर आहेच टी एफ मायनस टी आय अशा प्रकारे. तर ही जी टर्म्स आहे सी व्ही प्लस सी आर इज नथिंग बट अ सी पी. इट्स अ specific heat at constant pressure. So specific heat at constant pressure is nothing but specific heat at constant volume plus gas constant. तर हे सुद्धा आपण थर्ड युनिटमध्ये स्टडी केलेलं आहे. तर होप सो ते सगळ्यांना रिमाइंड असेल. तर अशा प्रकारे इथे आपल्याला सी पी इज नथिंग बट सी व्ही प्लस सी आर मिळतोय, आणि त्याच्यामुळे ही इथे व्हॅल्यू सी पीची आपण पुट डाऊन केलेली आहे. तर अशा प्रकारे इथे या आयसोबेरिक प्रोसेसमध्ये वर्क डन आपण फाइंड आउट करू शकतो, इंटरनल एनर्जी फाइंड आउट करू शकतो आणि क्यू सुद्धा फाइंड आउट करू शकतो. मग आपल्याला इथे एक जो ग्राफ काढायचा असतो, ज्याला आपण पी व्ही डायग्राम्स असं म्हणतो. सो प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम हा ग्राफ जर आपण ड्रॉ केला तर हा ग्राफ ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हटल्यानंतर प्रेशरला आपल्याला अशा प्रकारे ही लाईन हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला ड्रॉ करता येईल. ओके, तुम्ही ए पॉईंटला बघा, प्रेशर हा कॉन्स्टंट आहे, आणि बी पर्यंत जोपर्यंत ही प्रोसेस सुरू आहे तोपर्यंत तुमचा प्रेशर हा कॉन्स्टंट दिसतोय. बट ए पॉईंटला हा व्हॉल्यूम जो आहे तो इनिशियल व्हॉल्यूम आहे, बी पॉईंटला जो व्हॉल्यूम आहे तो तुमचा फायनल व्हॉल्यूम आहे. तर अशा प्रकारे व्हॉल्यूम हा चेंज होतोय. जर जिथे हा व्हॉल्यूम चेंज होतोय तिथेच तुम्हाला वर्कडन मिळणार आहे. तर या प्रोसेसमध्ये वर्कडनसुद्धा आपल्याला मिळतं, इंटरनल एनर्जीसुद्धा चेंज होतं. इंटरनल एनर्जी कशी चेंज होते, तर इथे हा फॉर्म्युला जो इंडिकेट करतोय की डेल्टा यू इज नथिंग बट एन सी व्ही इंटू चेंज इन टेम्परेचर.
तर जेवढा तुमचा टेम्परेचर चेंज होईल तेवढाच तुमचा अमाऊंट ऑफ इंटरनल एनर्जीसुद्धा चेंज इथे होते आहे. तर अशा प्रकारे ही आयसोबेरिक प्रोसेस आपल्याला स्टडी करते. आयसोकोरिक प्रोसेसमध्ये पुन्हा बघायचं आहे की आयसो इज नथिंग बट द सेम. ओके, बट व्हॉट डू यू मीन बाय कोरिक? सो कोरिकला आपण व्हॉल्युमेट्रिक म्हणू शकतो. ओके, व्हॉल्यूम त्याला म्हणू शकतो. सो या प्रोसेसला सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो. आयसोकोरिक म्हणजेच कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे, म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचा व्हॉल्यूम हा चेंज होणार नाही आहे. आताच आपण बघितलं की जेवढा व्हॉल्यूम हा चेंज होतो तेवढाच अमाऊंट ऑफ वर्डन होत असतं. आता इथे हा चेंज इन व्हॉल्यूमच जर झिरो आहे म्हणजेच वर्डन हे झिरो होणार आहे, हे आपल्याला फिक्स इथे समजते आहे आतापर्यंत जेवढा आपण थर्मोडायनॅमिक्सचा स्टडी केलेला आहे. ओके, तर जर डब्ल्यू जर झिरो झाला असेल तर अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स डेल्टा यू इज नथिंग बट क्यू मायनस डब्ल्यू. ओके, सो चेंज इन इंटरनल एनर्जी आपल्याला कसा मिळणार? सो क्यू मायनस झिरो, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की जो आपल्याला इंटरनल एनर्जी जी आहे तीच आपली कोणती एनर्जी असणार आहे? तर ती हीट एनर्जी असणार आहे. जेवढी अमाऊंट हीट एनर्जी तुम्ही ॲब्झॉर्ब करता आहेत किंवा जेवढ्या अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ही तुम्ही रिलीज करता आहेत तेवढ्याच अमाऊंटमध्ये तुमचा इंटरनल एनर्जी हा इथे चेंज होताना तुम्हाला दिसणार आहे. तर चला बघूया कशा प्रकारे दिलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता क्यू इज इक्वल्स टू द डेल्टा यू. कशा प्रकारे आलेलं आहे? तर ऑब्वियसली इथे वर्डन हे झिरो झालेलं आहे. वर्डन का झिरो झालेलं आहे? तर इथे कोणत्याही प्रकारचा व्हॉल्यूम हा चेंज होत नाही आहे. सो देर इज अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. सो दॅट्स वाय द वर्डन इज झिरो. मग आपल्याला इंटरनल एनर्जी कशा प्रकारे फाइंड आउट करता येईल? तर इंटरनल एनर्जी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एन सी व्ही इंटू डेल्टा टी हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला इंटरनल एनर्जी इथे फाइंड आउट करता येईल. आणि वर्डन तर ऑब्वियसली इथे झिरो राहणार आहे, ते जे आपण इथे बघितलेलं आहे. व्हॉल्यूम झिरो, चेंज इन व्हॉल्यूम झिरो, सो दॅट्स वाय वर्डन इज झिरो. मग इथे हीट एक्सचेंज म्हणजेच क्यूची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करता येईल. आता ऑब्वियसली फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सनुसार आपल्याला क्यू इज नथिंग बट डेल्टा यू प्लस डब्ल्यू अशा प्रकारे करता येईल. आणि डेल्टा यूची जी व्हॅल्यू आहे, डब्ल्यू तर झिरो होतो आहे परंतु डेल्टा यूची जी व्हॅल्यू आहे ते एन सी व्ही इंटू डेल्टा टी अशा प्रकारे आपल्याला मिळते आहे. सो दॅट्स वाय क्यू इज नथिंग बट इट्स अ एन सी व्ही इंटू डेल्टा टी. ग्राफ काढायची जर बघितलं तर प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम म्हणू शकतो आपण. तर अशा प्रकारे व्हर्टिकल लाईन्स आपल्याला इथे ड्रॉ करता येईल आणि त्या व्हर्टिकल लाईन्सचं मिनिंग आपल्याला इथे बघता येईल की बघा ए पासून बी पर्यंत तुमचा व्हॉल्यूम हा कॉन्स्टंट व्हॉल्यूम दिसतोय, बट ए टू बी हा प्रेशर हा तुमचा चेंज होताना दिसतोय. सो ए टू बी डिक्रीजिंग सुद्धा होतोय किंवा बी टू ए जर प्रोसेस घेतली तर इन्क्रीजिंग प्रेशर सुद्धा होते. म्हणजे इथे प्रेशर हा चेंज होतोय बट व्हॉल्यूम हा तुमचा कोण असणार आहे? तर इथे हा कॉन्स्टंट व्हॉल्यूम इथे आपण ठेवणार आहोत. तर अशाच प्रोसेसला आपण आयसोकोरिक प्रोसेस असं इंडिकेट करत असतो. ॲडियाबॅटिक प्रोसेस सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे आणि खूप इझीसुद्धा आहे. इथे लक्षात ठेवायचं की इथे आपण क्यूला झिरो करणार आहोत, म्हणजेच इथे कोणत्याही प्रकारची हीट ही ट्रान्सफर होणार नाही आहे. कोणत्याही प्रकारची हीट ही ट्रान्सफर होणार नाही आहे म्हणजेच काय की हीट ॲब्झॉर्बसुद्धा होणार नाही आहे आणि हीट सिस्टीम म्हणून बाहेर म्हणजेच रिलीजसुद्धा होणार नाही आहे. ओके, म्हणजे आतापर्यंत आपण ज्या पण प्रोसेस बघितल्या तर आयसोथर्मलमध्ये हा टेम्परेचर कॉन्स्टंट होता, आयसोबेरिकमध्ये हा व्हॉल्यूम प्रेशर कॉन्स्टंट होता आणि आयसोकोरिकमध्ये हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट होता. अशा प्रत्येक सिस्टीममध्ये किंवा प्रोसेसमध्ये हे एक तरी पॅरामीटर थर्मोडायनॅमिक्स हा कॉन्स्टंट ठेवण्यात आलेला आहे. तो कॉन्स्टंट का ठेवण्यात आलेला आहे? तर इफिशियन्सी इन्क्रीज करण्यासाठी. ओके, किंवा जे स्टेट व्हेरिएबल्स आहेत ते स्टेट व्हेरिएबल्स कॉन्स्टंट याच्यासाठी ठेवले जातात की जेणेकरून आपले जे वर्किंग फ्लुइड आहे त्यांचा जो स्टेट आहे तो चेंज होऊ नये, म्हणजे सॉलिडचा तो लिक्विडमध्ये होऊ नये किंवा लिक्विडचा तो गॅसेसमध्ये जाऊ नये. त्याच्यामुळे मोस्टली हे पॅरामीटर्स आपण कॉन्स्टंट ठेवलेले असतात. तर बघा इथे क्यू जर आपण झिरो केलेला असेल तर ऑब्वियसली तुमचा ॲज पर अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स डेल्टा यू इज नथिंग बट क्यू मायनस डब्ल्यू. आता क्यूची जर व्हॅल्यूज जर इथे आपण ॲडियाबॅटिकमध्ये झिरो करतोय, कॉन्स्टंट करतोय, सो डेल्टा यू इज नथिंग बट इट्स अ मायनस डब्ल्यू. मायनस डब्ल्यूचं मिनिंग हा निगेटिव्ह वर्डन इथे घ्यायचं आहे. निगेटिव्ह वर्डन म्हणजेच तुम्हाला आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे, तर तुम्ही लेक्चर 2चा व्हिडिओ बघू शकतात. निगेटिव्ह वर्डन, पॉझिटिव्ह वर्डन आपण चांगल्या प्रकारे डिस्कस केलेलं आहे. ओके, आता ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे की इथे हा ॲडियाबॅटिक रेशोसुद्धा येणार आहे. तर ॲडियाबॅटिक रेशो हा कोणता असतो?
तर ॲडिबॅटिक रेशो हा अशा प्रकारे गॅमा या साईनने इंडिकेट केला जातो आणि तो CP डिवायडेड बाय CV अशा प्रकारे इथे घेतला जातो. तर हा गॅमा हा एक स्पेशल कॅरेक्टर इथे यूज केलेला आहे. या कॅरेक्टरने आपण ॲडिबॅटिक रेशो इथे इंडिकेट केला जातो, जो की PVचा पॉवर रेस टू गॅमा अशा प्रकारे इंडिकेट केलेला आहे. आणि त्याची व्हॅल्यू ही आपण किती घेणार आहोत, तर कॉन्स्टंट C अशा प्रकारे ही त्याची व्हॅल्यू इथे आपण घेणार आहोत. चेंज इन इंटरनल एनर्जी CV इंटू डेल्टा T. ओके, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय चेंज इन टेम्परेचर आपण ज्याला म्हणू शकतो. जेवढा तुमचा टेम्परेचर चेंज होईल तेवढंच तुमचा इंटरनल एनर्जी ही चेंज होणार आहे ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये. आता इथे वर्क डन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर वर्क डन फाइंड आउट करताना आपल्याला इंटिग्रेशन्स ऑफ प्रेशर विथ रिस्पेक्ट टू DV हा फॉर्म्युलासुद्धा आपल्याला माहीत आहे, कारण की इथे आपण व्हॉल्यूम चेंज करू शकतो आहे. तर व्हॉल्यूम कसं चेंज करणार आहे, तर आपण इथे व्हॉल्यूम हा इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम अशा प्रकारे हा प्रेशर कशा प्रकारे चेंज होतो आहे इथे अशा प्रकारे इंटिग्रेशन्स घेऊन आपण वर्क डन फाइंड आउट करतो आहे. बट आपल्याला इथे प्रेशरला जर V रेस टू दी पॉवर गॅमाने जर मल्टिप्लाइड केलं तर आपण त्याला कॉन्स्टंटने इंडिकेट करू शकतो. म्हणूनच इथे एक स्टेप आपण ॲड करू शकतो की या स्टेपमध्ये आपण बघा अशा प्रकारे W इज इक्वल टू इथे इंटिग्रेशन्स ऑफ इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम. इथे प्रेशर जो आहे याला आपण मल्टिप्लाइड केलेला आहे V रेस टू दी पॉवर गॅमाने, आणि जर आपण मल्टिप्लाइड केलेलं आहे तर त्याला डिवाईडसुद्धा करावं लागणार आहे. सो V रेस टू दी पॉवर गॅमाने आपण त्याला डिवाईडसुद्धा केलेलं आहे. आणि PV रेस टू दी पॉवर गॅमा ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण कॉन्स्टंट घेतलेली आहे, जे की इंटिग्रेशनच्या आपण बाहेर घेत असतो. म्हणूनच इथे वर्क डन इज इक्वल टू C हा बाहेर जातो आणि इंटिग्रेशन्स ऑफ VI टू VF DV डिवायडेड बाय V रेस टू दी पॉवर गॅमा अशा प्रकारे दाखवण्यात आलेले आहे. तर ही डायरेक्टली स्टेप मी इथे पुट डाऊन केलेली तुम्हाला दिसेल. त्यानंतर आपण बघू शकतो इंटिग्रेशन इथे सॉल्व केलेलं आहे. इंटिग्रेशन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट तुम्हाला मदत इथे घ्यावी लागणार आहे. आणि इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला V रेस टू दी पॉवर मायनस गॅमा प्लस 1 डिवायडेड बाय 1 मायनस गॅमा आणि अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट इथे आपल्याला बघायला मिळते. तर इंटिग्रेशनमध्ये आपण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट इथे पुट करतो. तर जिथे पण आपल्याला V दिसतोय तर तिथे अगोदर हा फायनल लिमिट म्हणजेच अप्पर लिमिट पुट करणार, मायनस लोअर लिमिट आपण तिथे पुट करणार आहोत. पण त्या अगोदर हा 1 मायनस जो गॅमा आहे हा कॉन्स्टंट टर्म्स आपण पुन्हा इथे ब्रॅकेटच्या बाहेर घेऊन घेतोय. तर अशा प्रकारे ही टर्म्स C डिवायडेड बाय 1 मायनस गॅमा ब्रॅकेटच्या बाहेर आल्यानंतर अप्पर लिमिट बघा जिथे V आहे तिथे VF म्हणजेच अप्पर लिमिट मायनस इथे बघा हा मायनस साईन आहे आणि VI नथिंग बट लोअर लिमिट. तर अशा प्रकारे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट इथे आपण इंटिग्रेशनच्या नियमानुसार पुट डाऊन केलेले आहेत. बट आपल्याला माहीत आहे की C ची व्हॅल्यू ही काय आहे, PV रेस टू दी पॉवर गॅमा. तर इथे C ची व्हॅल्यू PV रेस टू दी पॉवर गॅमा आहे, जी की कॉन्स्टंट आहे. त्याच्यामुळे इनिशियल PV रेस टू दी पॉवर गॅमा असू द्या किंवा फायनल PV रेस टू दी पॉवर गॅमा असू द्या, हे दोन्हीही टर्म्स ह्या कशा असणार आहेत, कॉन्स्टंट टर्म्स असणार आहे. म्हणून इथे C ची व्हॅल्यू आपण अशा प्रकारे इथे पुट डाऊन करतोय आणि त्याला 1 ने मल्टिप्लाइड केल्यानंतर अशा प्रकारे आपण इथे त्या टर्म्स इथे तुम्हाला दिसत आहे. ओके, आता इथे बघा ही टर्म्स घ्या, VF रेस टू दी पॉवर गॅमा मायनस 1. या टर्म्सला आपण स्प्लिट करू शकतो VF रेस टू दी पॉवर गॅमा इंटू VF बेस आपण कॉमन ठेवू शकतो -1. ओके, तर अशा प्रकारे ही टर्म जर आपण स्प्लिट केली तर VF रेस टू दी पॉवर गॅमा आणि VF रेस टू दी पॉवर गॅमा फ्रॉम न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर्स ह्या दोन्ही टर्म्स काय होतील, कॅन्सल आउट होतील. तसंच इथे सुद्धा हा जो इनिशियल व्हॉल्यूम रेस टू दी पॉवर गॅमा -1 आहे याला सुद्धा स्प्लिट करू शकतो आपण VI रेस टू दी पॉवर गॅमा इंटू VI रेस टू दी पॉवर -1. ओके, पुन्हा ही जी टर्म्स आहे या टर्म्सला आपण अशा प्रकारे सुद्धा इंडिकेट करू शकतो VF रेस टू दी पॉवर 1, परंतु आपण याला न्युमरेटरनी सुद्धा इंडिकेट करू शकतो. तर अशा प्रकारे ह्या टर्म्स इथे इंडिकेट केलेल्या आहे आणि इथे तुम्हाला बघायला मिळेल नेक्स्ट टर्म्समध्ये, नेक्स्ट प्रोसेसमध्ये की अशा प्रकारे हा VF रेस टू दी पॉवर गॅमा आणि VF रेस टू दी पॉवर गॅमा फ्रॉम डिनॉमिनेटर्स हे कॅन्सल आउट होऊन इथे VFचा जो पॉवर आहे तो -1 असल्यामुळे आपण त्याला न्युमरेटरला घेतलेला आहे. तसंच इथे
व्ही आय रेस टू दी पॉवर गॅमा आणि व्ही आय रेस टू दी पॉवर गॅमा हे अशा प्रकारे ते कॅन्सल आउट होत आहे आणि व्ही आय रेस टू दी पॉवर -1 हा न्यूमरेटरला आपल्याला इथे घेतलेला दिसतोय. तर अशा प्रकारे आपल्याला हा डब्ल्यू म्हणजेच वर्डन इथे मिळतो आहे. तर फायनलाइज वर्डन आपल्याला अशा प्रकारे मिळतो आहे की फायनल पी व्ही मायनस इनिशियल पी व्ही डिवायडेड बाय 1 मायनस गॅमा. दॅट गॅमा इज नथिंग बट इट्स अ ॲडिबॅटिक रेशो. ॲडिबॅटिक रेशो हा सी पी डिवायडेड बाय सी व्ही इतका असतो. तो मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक आणि ट्रायॲटॉमिक गॅससाठी हा वेगवेगळा असतो, जो की आपण तिसऱ्या चॅप्टर्समध्ये स्टडी केलेला आहे. आता ही ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये जर तुमची हीट एनर्जी जर कॉन्स्टंट आहे, 0 आहे, तर इथे प्रेशर हा चेंज झालेला दिसतोय, व्हॉल्यूम हा सुद्धा चेंज झालेला दिसतोय. म्हणून दोन्ही प्रोसेसमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय की व्हर्टिकलसुद्धा लाईन नाही आहे आणि हॉरिझॉन्टल लाईनसुद्धा नाही आहे. तर इथे आपल्याला हा अशा प्रकारे कर्व बघायला मिळतो. तर लक्षात ठेवायचं आहे, ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये आपल्याला नेहमी कर्व बघायला मिळेल ए टू बी, बी टू ए. म्हणजे इथे प्रेशर आणि व्हॉल्यूम ह्या दोन्हीही स्टेट व्हेरिएबल पॅरामीटर्स ह्या चेंज होणार आहेत. फ्री एक्सपान्शन प्रोसेसमध्ये कोणत्याही प्रकारचं वर्डन आपण करत नाही. ओके, कोणत्याही प्रकारची हीटसुद्धा आपण तिथे ॲड करत नाही. त्याच्यामुळे क्यूसुद्धा 0 असतो, डब्ल्यूसुद्धा 0 असतो. आता मला सांगा, क्यू आणि डब्ल्यू जर 0 असेल तर ॲज पर अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स डेल्टा यू इज नथिंग बट द क्यू मायनस डब्ल्यू. आणि या दोन्हीही व्हॅल्यू जर 0 आहेत म्हणजेच डेल्टा यू इंटरनल एनर्जी ज्याला आपण म्हणतो ती सुद्धा व्हॅल्यू काय होणार आहे, 0 होणार आहे. तर लक्षात घ्यायचं आहे, फ्री एक्सपान्शनचं इथे एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो आहे की सडनली ब्लास्टिंग ऑफ दॅट बलून. म्हणजेच एखादा बलून आहे आणि तो बलून अशा प्रकारे ब्लास्ट होतोय. तर बघा, या बलूनचा जो व्हॉल्यूम आहे तो चेंज होतोय. बघा, व्हॉल्यूम चेंज होतोय, व्हॉल्यूम चेंज होतोय. म्हणजे याचा अर्थ इथे वर्डन होते आहे का, तर आपण कोणत्याही प्रकारचं वर्डन इथे केलेलं नाही आहे. कोणत्याही प्रकारचा प्रेशर फोर्स आपण इथे अप्लाय केलेला नाही आहे. बट इमिजिएटली हा बर्स्ट जेव्हा होतोय तर त्यावेळेस त्याचा व्हॉल्यूमसुद्धा चेंज होतोय आणि कोणत्याही प्रकारचं वर्डन इथे होत नाही. कोणत्याही प्रकारची हीट एनर्जी आपण या बलूनला दिली नसताना सुद्धा हा बलून बर्स्ट होतोय, म्हणजे याचा व्हॉल्यूम चेंज होतोय. तर अशा या प्रोसेसला आपण फ्री एक्सपान्शन प्रोसेस म्हणतो. तर फ्री एक्सपान्शन प्रोसेसला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे की जिथे वर्डन न करता सुद्धा व्हॉल्यूम चेंज होतोय किंवा व्हॉल्यूम चेंज झाल्यावर सुद्धा वर्डन हे 0च असणार आहे. कोणत्याही प्रकारची हीट एनर्जी आपण तिथे देत नाही आहे आणि त्यामुळेच कोणत्याही प्रकारचा इंटरनल एनर्जीमध्ये चेंज होत नाही आहे. तर अशा प्रकारचा हा फ्री एक्सपान्शन प्रोसेस तुमचा असणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.